श्री स्वामी समर्थ। माझं नाव छाया कांटनाथ साने। मी राहणार लालवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी जवळजवळ म्हणजे लग्नाच्या आधीच मी स्वामी सेवेकरी होते, पण लग्न झाल्यानंतर जॉईंट फॅमिली कुटुंब त्या काळात मी 15-16 वर्ष स्वामींना विसरले। मी स्वामी सेवा करणं बंद केलं, परंतु स्वामींनी मला एक शिक्षा दिली की सेवेत येण्यासाठी मला परत प्रोत्साहन दिलं। ते माहीत नाही मला, पण त्यावेळेस मला एक म्हणता 9 मुली झाल्या। एक मुलगा पण गेला माझा, 7व्या महिन्यात पोटातच त्याचा जीव गेला आणि 8 मुली झाल्या। मुलगा होत नव्हता। केंद्रातूनच सांगितलं नारायण नागवली विधी करायचा, मग मी केला तो विधी। आलो इथं त्र्यंबकी येऊन आणि तो 2011 साली केला। त्यानंतर कालांतराने भरपूर दिवस मध्ये गेले, पण झाला आम्हाला मुलगा, 10वा मुलगा झाला। तो मुलगा आता 5 वर्षाचा आहे आणि त्यात एकही माझं सिझरिंग नाही। अजूनही माझी संतती ऑपरेशन मी केलेलं नाही, मला कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास झाला नाही। 10 मुलं 10 डिलिव्हऱ्या माझ्या एकदम व्यवस्थित पार पडल्या। स्वामींनी खूप अडचणी दिल्या, पण मला त्या संकटातून पूर्णपणे बाहेर काढलं। एकदा माझ्या पोटात 8व्या महिन्यात वार फुटली होती, मला सिव्हिलला पण घेतलं नव्हतं। त्यावेळेस मी जवळजवळ 6 इंच रक्ताच्या थारोळ्यात होते आणि मला तेवढ्या रक्तात झोप येत होती। तर माझी नणंद ती माझ्या बरोबर आली सिव्हिलला, तिथे बोलली मला तेवढं झोप यायची, बोलून रडू नको आणि झोपू पण नको म्हणे, श्री स्वामी समर्थ बोल, तुला या संकटातून नक्कीच बाहेर काढतील। तर तिथे मला सांगितलं होतं की 15 मिनिटं हे पेशंट जगेल, तुम्ही आतमध्ये घेऊ नका। डॉक्टर बी बोलत होते की हे पेशंट 15 मिनिटाच्या वरती जगणार नाही, याला बाहेर काढा म्हणून, पण ह्या बोलल्या नाही तुम्ही आतमध्ये तर घ्या, आमचं नशीब जगली तर जगली म्हणे। तर मला घेतलं डॉक्टरने, मला 8:30ला आतमध्ये घेतलं आणि रात्री 12:30 नंतर माझ्यावर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली। मी नॉर्मल डिलिव्हरी झाले, माझं बाळ गेलं त्यावेळेस ते, पण दुसऱ्या दिवसापासून एकदम सुरळीत व्यवस्थित 3 दिवसात मी बरी झाली, काही प्रॉब्लेम दाखवलं नाही। आणि जे बाळ माझं 7व्या महिन्यात जे पोटात गेलं मला माहीत पण नव्हतं, ते 3 दिवस पोटात गेलेलं होतं माझं ते, तरी पण मला स्वामींनी कुठलीही काही वाईट वेळ माझ्यावर येऊन दिली नाही आणि प्रचिती भरपूर येतच गेल्या। ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस पण शेवटच्या क्षणी जो वेळेस 9वा महिना लागला त्यावेळेस बाळ म्हणजे फिरत नसतं 9व्या महिन्यात, त्यावेळेस त्या पोजमध्ये बाळ फिरत नसतं, तेव्हा मला सिझरिंगची वेळ सांगितली, बाळ आहे पायाळू सांगितलं। पण स्वामींना बोलले इतक्यापर्यंत आतापर्यंत तर तुम्ही मला सपोर्ट दिलाय, मग ह्या वेळेस का माझं सिझरिंग, मला नको हे सिझरिंग, माझी 10वी वेळ ही, मला भीती वाटते खूप, तुम्ही काही करा पण मला या परिस्थितीतून मला सिझरिंगची खूप भीती वाटते। तर 8 दिवसात मला नाही माहित, पण फक्त डॉक्टरला बोलले मला परत एकदा सोनोग्राफीचा चान्स द्या। त्या बोलल्या का, आपण म्हटले पाहिजे, माझे स्वामी करतील काहीतरी। 8 दिवसानंतर त्यांनी मला एक चिठ्ठी दिली, त्याच्यावर आम्ही सोनोग्राफी सेंटरला गेलो, नाशिकला मी सोनोग्राफी केली। सोनोग्राफी सेंटरमध्ये ज्या सोनोग्राफीमध्ये मी आधी सोनोग्राफी केली तिथं सांगितलं होतं बाळ हे पायाळू आणि ज्या 8 दिवसानंतर गेलो तर तिथं परत सांगितलं की नाही तुमचं बाळ हे फिरलेलं आहे, तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी व्हाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही। आणि खरंच मी त्यानंतर 8 दिवसांनी डिलिव्हरी झाली, नॉर्मलच डिलिव्हरी झाली, मुलगा झाला, पुष्य नक्षत्रावर झाला। तो पण मला पुष्य नक्षत्राचा पाहिजे होता, कुठलीही शस्त्रक्रिया करून किंवा काही करून त्या नक्षत्रावर मुलगा मिळवला नाही, नॉर्मल डिलिव्हरीतच पुष्य नक्षत्रात मुलगा झाला आणि 10वे नंबर, असा माझा अनुभव आहे।